विदर्भाचं वेगळं राज्य झाल्याशिवाय या प्रदेशाचा विकास होणं शक्य नाही हे आता स्पष्ट झालं आहे. त्यामुळे वेगळ्या विदर्भाची मागणी पुन्हा जोर धरत आहे. साहजिकच सर्वच पक्षातील विदर्भविरोधी नेते अस्वस्थ झाले आहेत. त्यांच्याकडून आता निरनिराळे मुद्दे समोर करून लोकांचा बुद्धिभेद करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हे मुद्दे कोणते आहेत, ते कसे निरर्थक आहेत, वेगळा विदर्भ का आवश्यक आहे आणि तो कसा सक्षम होऊ शकतो हे दाखवून देणं हा आमचा उद्देश आहे. विदर्भाच्या मागणीला विरोध करताना विरोधक अनेक मुद्दे समोर करतात. पहिला मुद्दा असा की अखंड महाराष्ट्रासाठी 105 हुतात्म्यांनी बलिदान दिलं आहे. विदर्भ वेगळा झाला तर हे बलिदान व्यर्थ जाईल. दुसरा मुद्दा, महाराष्ट्र हा मराठी लोकांचा प्रदेश आहे. अखंड महाराष्ट्राचे तुकडे झाले तर मराठी माणसाची एकी टिकणार नाही. तिसरा, विदर्भाचं राज्य आकारानं लहान राहील व म्हणून सक्षम होणार नाही. याशिवाय वेगळा विदर्भ आर्थिकदृष्ट्या देखील सक्षम होऊ शकणार नाही. त्याला कायम केंद्राच्या मदतीवर अवलंबून राहावं लागेल. या लोकांचा अजून एक आवडता मुद्दा असा की वेगळ्या विदर्भाच्या मागणीला जनतेचं समर्थन नाही. विदर्भातीलच काही अडगळीत पडलेले नेते स्वार्थासाठी ही मागणी करतात. सर्वात खोडसाळ मुद्दा असा की विदर्भात हिंदी भाषिकांचा वरचष्मा आहे. विदर्भ वेगळा झाला तर त्याचं नेतृत्व हेच लोक करतील. सध्या बहुजनांची सत्ता असलेला हा प्रदेश हिंदी भाषिक बळकावतील. विरोधकांच्या शब्दात सांगायचं तर वेगळ्या विदर्भात शेठजी भटजींचं राज्य येईल. या सगळ्या मुद्द्यांचा आपण एक एक करून विचार करू, म्हणजे आपली दिशाभूल कशी केली जाते ते स्पष्ट होईल. पहिला मुद्दा घ्या 105 हुतात्म्यांच्या बलिदानाचा. संयुक्त महाराष्ट्रासाठी ज्या 105 हुतात्म्यांनी आपलं बलिदान दिलं त्यांच्याविषयी आम्हाला आदर आहे. पण हे बलिदान त्यांनी विदर्भासह अखंड महाराष्ट्रासाठी दिलं हे साफ खोटं आहे. 1956मध्ये स्थापन झालेल्या द्विभाषिक राज्याची विभागणी करून महाराष्ट्र आणि गुजरात अशी 2 राज्ये निर्माण करण्याचं ठरलं. पण मुंबई कोणत्या राज्याकडे जाईल यावर वाद निर्माण झाला. मुंबई महाराष्ट्राकडे राहावी या मागणीसाठी जानेवारी 1960मध्ये मुंबईत उग्र आंदोलन झालं. त्यात पोलिसांच्या गोळीबारात जे बळी पडले ते हे 105 हुतात्मे. या हुतात्म्यांच्या बलिदानाचा विदर्भाशी काहीही संबंध नव्हता. आणि हुतात्म्यांचाच विचार करायचा तर शेती परवडत नाही म्हणून आत्महत्या करणारे विदर्भातले 10,000 शेतकरीसुद्धा हुतात्मेच आहेत. कारण विदर्भाच्या संसाधनांची लूट झाल्यामुळे त्यांच्यावर आत्महत्येची पाळी आली. अखंड महाराष्ट्राचे तुकडे होऊ देणार नाही हा मुद्दा असाच गैरलागू आहे. विदर्भासह अखंड महाराष्ट्र ही संकल्पना आपली दिशाभूल करण्यासाठी वापरली जाते. महाराष्ट्राचा जन्मच मुळी 1960 साली झाला. हा 1947चा भारताचा नकाशा दाखवतो की आजच्या स्वरूपातला अखंड महाराष्ट्र इतिहासात कधीच अस्तित्वात नव्हता. त्यावेळी विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र हे निजामाच्या राज्याने विभागलेले होते. तथाकथित अखंड महाराष्ट्र हा CP अँड बेरार, निजामशाही आणि मुंबई इलाका अशा तुकड्यांमध्ये विखुरला होता. याउलट विदर्भाला पूर्वीपासून स्वतंत्र अस्तित्व आहे. रामायण महाभारतात सुद्धा विदर्भाचे उल्लेख आढळतात. अगदी अलीकडचा इतिहास असा की 1861मध्ये भोसल्यांचं नागपूर संस्थान इंग्रजी साम्राज्यात विलीन झालं. इंग्रजांनी त्यात छिंदवाडा, छत्तीसगड इत्यादी मिळवून मध्य प्रांताची स्थापना केली. 1888मध्ये नागपूर विभागाच्या त्यावेळेसच्या चीफ कमिशनरांनी विदर्भाचं वेगळं राज्य असावं अशी शिफारस केली होती. 1891 ते 1920 या दरम्यान काँग्रेसच्या 4 अधिवेशनांमध्ये वेगळ्या विदर्भाचे ठराव मंजूर झाले. 1903मध्ये निजामाकडील वऱ्हाडच्या 4 जिल्ह्यांचा मध्य प्रांतात समावेश झाला व त्यापासून CP अँड बेरार हा प्रांत निर्माण झाला. 1935मध्ये इंग्रजांनी प्रांतिक सरकारांची स्थापना केली. त्यात CP अँड बेरारचा वेगळा प्रांत म्हणून अंतर्भाव होता. इतकंच नव्हे तर 1938मध्ये CP अँड बेरार असेंब्लीत वेगळ्या विदर्भ राज्याच्या मागणीचा ठराव एकमतानं मंजूर झाला होता. 1948मध्ये दार कमिशनसमोर खुद्द डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनीसुद्धा विदर्भाचं वेगळं राज्य असावं असं मत मांडलं. 1950मध्ये CP अँड बेरारचं मध्य प्रदेश असं नामकरण झालं आणि नागपूर मध्य प्रदेशची राजधानी बनली. 1953मध्ये विदर्भाला द्विभाषिक राज्यात आणि पर्यायानं पुढे महाराष्ट्रात सामील करून घेण्यासाठी नागपूर करार झाला. त्यात विदर्भाला समान वागणूक देण्याचं अभिवचन दिलं गेलं. 1955मध्ये फझल अली कमिशननं मात्र वेगळ्या विदर्भ राज्याची स्पष्ट शिफारस केली.
1960मध्ये विदर्भ महाराष्ट्रात विलीन झाला. त्यानंतरही सध्या सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षानं आपल्या 1997च्या भुवनेश्वर अधिवेशनात वेगळ्या विदर्भाचा ठराव एकमतानं पारित केला. नागपूर कराराला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा कडाडून विरोध होता. त्यांनी विदर्भातील नेत्यांना सावधगिरीचा इशाराही दिला होता. या करारावर विश्वास ठेवू नका, त्याला कायद्याचा आधार नसल्यामुळे तो कचऱ्याच्या टोपलीत टाकण्याच्या लायकीचा आहे, असं त्यांनी बजावलं होतं. या महापुरुषाच्या इशाराकडे त्यावेळी दुर्लक्ष केलं. त्याचे परिणाम आज अवघ्या विदर्भाला भोगावे लागत आहेत. आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की पहिल्या जवळजवळ 100 वर्षांच्या कालखंडात वेगळ्या विदर्भाच्या संकल्पनेला कोणीही कधीही विरोध केला नाही. मग या काळात पश्चिम महाराष्ट्राच्या नेत्यांचं विदर्भप्रेम आणि मराठी प्रेम कुठे गेलं होतं? विदर्भाला सोबत बांधून ठेवून आपला स्वार्थ साधता येतो हे त्यांच्या लक्षात आलं. तेव्हा त्यांना विदर्भाच्या प्रेमाचा उमाळा आला. वास्तविक पाहता स्वातंत्र्य मिळाल्यापासून केंद्रात आणि राज्यात सत्तेत असलेल्या सर्वच पक्षांनी वेगळ्या विदर्भासाठी आपली बांधिलकी वेळोवेळी जाहीर केली आहे. आज जी शिवसेना वेगळ्या विदर्भाचा विरोध करते, तिचे संस्थापक आणि त्यावेळचे सर्वेसर्वा श्रीयुत बाळासाहेब ठाकरे यांनी 1999 साली जाहीर सभेत असं विधान केलं होतं की येत्या 2 वर्षात विदर्भाचा विकास झाला नाही तर मी स्वतः वेगळ्या विदर्भासाठी आंदोलन करणाऱ्यांच्या बाजूने उभा राहील. आता वेगळ्या विदर्भाला विरोध करून शिवसेना एक प्रकारे बाळासाहेबांचाच अनादर करते आहे. वेगळ्या विदर्भातही आपल्याला फक्त नागपूर अमरावतीचा विचार करून चालणार नाही. विदर्भ राज्यातही जर प्रादेशिक असमतोल निर्माण झाला तर आपल्या मूळ उद्दिष्टाला धक्का पोहोचेल. मेळघाट असो की भामरागड, सिंदखेड राजा असो की आमगाव, सर्व 11ही जिल्ह्यांमधील अगदी दुर्गम ठिकाणांचा विकास म्हणजे विदर्भाचा विकास, हे सूत्र आपल्याला कायम लक्षात ठेवावं लागेल. विदर्भाला ऐतिहासिकच काय, पौराणिक वारसा असूनही काल जन्माला आलेल्या महाराष्ट्रासोबत आमच्या भावनिक ऐक्याच्या गोष्टी केल्या जातात, हे हास्यास्पद आहे. हे तथाकथित भावनिक ऐक्य निर्माण होण्यासारखी भौगोलिक परिस्थिती तरी आहे का? महाराष्ट्राच्या नकाशावर एक नजर टाकली तरी विदर्भ एका टोकाला, मध्ये खानदेश आणि मराठवाडा, तर पश्चिम महाराष्ट्र दुसऱ्या टोकाला असं स्पष्ट दिसते. मराठी भाषी लोकांचं एकच राज्य हवं असं विदर्भ विरोधक म्हणतात. पण मग सर्व हिंदी भाषी लोकांचं एकच राज्य का नाही? विदर्भाचं राज्य आकारानं लहान राहील व म्हणून सक्षम होणार नाही असा एक गैरसमज पसरवला जातो. हे पूर्णपणे चूक आहे. विदर्भाचं क्षेत्रफळ 97,321 चौरस किलोमीटर आहे. त्याच्या 11 जिल्ह्यांची लोकसंख्या 2,70,00,000च्या वर आहे. येथे 62 विधानसभा क्षेत्र तर 10 लोकसभा क्षेत्र आहेत. विदर्भाच्या वाट्याला राज्यसभेच्या 3 तर विधान परिषदेच्या 7 जागा येतात. क्षेत्रफळाचा विचार केल्यास विदर्भ अनेक राज्यांपेक्षाच नव्हे तर जगातील अनेक देशांपेक्षा मोठा आहे. हरियाणा, पंजाब, उत्तराखंड, बिहार, ओडिसा, झारखंड, छत्तीसगड, गोवा ही राज्ये विदर्भाएवढीच किंवा त्यापेक्षाही लहान आहेत. विदर्भाचं वेगळं राज्य निर्माण झालं तर ते आकाराच्या बाबतीत देशात 30पैकी 13व्या क्रमांकावर राहील. वेगळा विदर्भ आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊ शकणार नाही. त्याला कायम केंद्राच्या मदतीवर अवलंबून राहावं लागेल. हा प्रचार म्हणजे निव्वळ चोराच्या उलट्या बोंबा आहेत. आज महाराष्ट्रच 3.5 लाख कोटी रुपये कर्जाच्या डोंगराखाली दबलेला आहे. या उलट आर्थिकदृष्ट्या देशातील श्रीमंत राज्यांमध्ये गणना होण्याइतकी क्षमता विदर्भात आहे. विदर्भात एकूण 17,500 मेगावॅट विजेचं उत्पादन होते. त्यापैकी फक्त 2,300 मेगावॅट वीज आपण वापरतो. ही अतिरिक्त वीज विकली तर आपल्याला 9,000 कोटींचं उत्पन्न मिळू शकते. आज मात्र मुंबई पुण्यातले उद्योगधंदे आपल्या विजेवर चालतात. तिकडे दिवसरात्र लखलखाट असतो. शेतीला बारमाही पाणी असते. आपल्या शेती पंपांना फक्त रात्री बेरात्री आणि तीही बिनभरवशाची वीज मिळते. वीज उत्पादन आपलं असूनही आपल्याला मिळते तासनतास लोडशेडिंग आणि वरून प्रदूषण. विदर्भ खनिज उत्पादनांच्या बाबतीत अत्यंत समृद्ध आहे. राज्यातील 70% खनिज संपत्ती विदर्भात आहे. मॅंगनीज, कोळसा, लोह, लाईमस्टोन, डोलामाईट, फ्लोराईड ही खनिजे विदर्भात विपुल प्रमाणात आढळतात. सध्या या खनिज संपत्तीचा फक्त कच्चा माल म्हणून विदर्भाबाहेर पुरवठा होतो. वेगळ्या विदर्भात केवळ वीज आणि खनिज संपत्तीपासून वर्षाला 24,000 कोटी रुपये इतकं उत्पन्न तर मिळेलच, शिवाय या दोन्ही संसाधनांचा वापर करून
प्रचंड मोठ्या प्रमाणात उद्योग उभारता येतील आणि त्याद्वारे आमच्या लाखो तरुणांच्या हाताला काम देता येईल. वनांच्या बाबतीत विदर्भ विभाग राज्याच्या तुलनेत कितीतरी जास्त समृद्ध आहे. येथील वनक्षेत्र विदर्भाच्या एकूण क्षेत्राच्या 35% आहे. या तुलनेत मराठवाड्यात 3% कमी वनक्षेत्र आहे, तर उर्वरित महाराष्ट्रात ते जेमतेम 15% आहे. विदर्भातील वनक्षेत्राचा समावेश असल्यामुळे राज्याच्या वनक्षेत्राची सरासरी वाढली आहे. त्या भरवशावर केंद्राच्या अनेक योजनांचा लाभ महाराष्ट्राला मिळतो. विदर्भ वेगळा झाला तर महाराष्ट्राला हा लाभ मिळणार नाही. राज्याच्या 192 कोटी वन महसुलापैकी 173 कोटी इतका भरघोस वाटा विदर्भाचा आहे. नुसतं सागवानच नाही तर बांबू, मोहफुले, तेंदूपत्ता अशा उत्पादनांनी येथील वने समृद्ध आहेत. पण त्यांचा वापर करून आदिवासींसाठी रोजगार निर्माण करण्याचे काहीही प्रयत्न झाले नाहीत. महाराष्ट्रातील वनक्षेत्र आहे त्यापेक्षा जास्त दिसावं आणि त्याद्वारे केंद्राचा निधी लाटता यावा म्हणून विदर्भाचा फार मोठा भाग झुडपी जंगल म्हणून घोषित करण्यात आला. परिणामी येथील विकास प्रकल्प मोठ्या प्रमाणात अडले आहेत. विदर्भातील वने पर्यटनाच्या दृष्टीनंही राज्यात सर्वोत्कृष्ट आहेत. येथील वाघ पाहण्यासाठी दरवर्षी मोठ्या संख्येनं देशी विदेशी पर्यटक येतात. ताडोबा, नागझिरा, पेंच, मेळघाट आणि नवेगाव बांध ही वनपर्यटनाची प्रमुख ठिकाणं आहेत. ताडोबामध्ये दरवर्षी सुमारे 1 लाख पर्यटकांपासून 50 लाख ते 1 कोटी रुपये उत्पन्न मिळते. नागझिरामध्ये 40,000 पर्यटकांपासून 30 ते 35 लाख मिळतात. पेंचमध्ये 50,000 पर्यटकांकडून 62 ते 70 लाख रुपये मिळतात. मेळघाटमध्ये 40,000 पर्यटकांकडून 62 ते 65 लाख रुपये मिळतात आणि नवेगाव बांधमध्ये 30 ते 40,000 पर्यटकांकडून 26 ते 30 लाख रुपये मिळतात. या भागातील पर्यटनाच्या विकासाकडे लक्ष दिल्यास हे तुटपुंज उत्पन्न प्रचंड प्रमाणात वाढू शकते. विदर्भाचा कापूस हा फार पूर्वीपासून पांढरं सोनं म्हणून प्रसिद्ध आहे. इंग्रजांच्या काळापासून या सोन्याची लूट सुरू झाली, ती आजही सुरू आहे. केळकर समितीच्या अहवालानुसार विदर्भात एकूण 15 लाख हेक्टर क्षेत्रावर मुख्यतः कोरडवाहू कपाशीची लागवड होते. कपाशीच्या एकूण उत्पादनाची बाजारपेठेतील किंमत सुमारे 1543 कोटी रुपये इतकी होते. विशेष म्हणजे कापूस विदर्भात पिकतो, पण कापड कारखाने मात्र पश्चिम महाराष्ट्रात आहेत. इंग्रजांची नीतीसुद्धा अगदी अशीच होती. विदर्भात धानाची लागवड मुख्यतः भंडारा, गोंदिया व चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये होते. धानाच्या लागवडीखाली 7.5 लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र आहे. धानाच्या एकूण उत्पादनाची बाजारभावानं किंमत सुमारे 688 कोटींच्या वर आहे. विदर्भातील नगदी पीक म्हणून कपाशीच्याही वरचा क्रमांक आजकाल सोयाबीनचा लागतो. याची लागवड 27 लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर होते व त्यातून बाजारभावानं जवळपास 1972 कोटी रुपये उत्पन्न मिळते. इतर पिकांमध्ये तूर, हरभरा, मूग, उडीद, तीळ, जवस, मिरची, हळद अशा अनेक पिकांचा समावेश होतो. विदर्भात तुरीची लागवड 6.5 लाख हेक्टरवर होते आणि त्यातून 4,770 कोटी रुपये किमतीचं उत्पादन मिळते. हरभऱ्याची लागवड सुमारे 6 लाख हेक्टरवर होते व त्यापासून शेतकऱ्यांना सुमारे 1824 कोटी रुपये मिळतात. विदर्भातील सिंचनाच्या सुरस आणि चमत्कारिक कथा सांगाव्या तितक्या थोड्या आहेत. नेते, अधिकारी आणि कंत्राटदार यांनी मिळून विदर्भात सिंचनाचे अक्षरशः लचके तोडले. विदर्भात 1032 लाख हेक्टर सिंचन क्षमता विकसित केल्याचा सिंचन विभागाचा दावा आहे. प्रत्यक्षात सिंचन केवळ 522 लाख हेक्टर म्हणजे यापैकी फक्त 47% क्षेत्रावर झाला आहे. हा सुद्धा सरकारी आकडा आहे. जे सिंचन झालं आहे म्हणून सांगितलं जाते तेथील कालव्यांचे आणि उपकालव्यांची परिस्थिती केविलवाणी आहे. याउलट पश्चिम महाराष्ट्रात 2,643 लाख हेक्टर क्षमतेपैकी 2,019 लाख हेक्टर म्हणजे सिंचन क्षमतेच्या तब्बल 72% जमीन प्रत्यक्ष सिंचनाखाली आली आहे. विदर्भ वेगळा झाल्यास सिंचनाच्या संसाधनांचा दर्जा तर सुधारेलच, शिवाय सिंचन क्षेत्रात किमान दुपटीनं वाढ होईल. सिंचनाची सोय उपलब्ध झाल्यास विदर्भातील कपाशीपासून 3,480 कोटी रुपये वाढीव उत्पन्न मिळेल. धानापासून 2,375 कोटी रुपये अतिरिक्त मिळतील. तुरीतून 5,967 कोटी रुपये, हरभऱ्यापासून 3,648 कोटी रुपये
तर सोयाबीनपासून 2600 कोटी रुपये अतिरिक्त मिळतील. विदर्भ दर्जेदार संत्र्याच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. इतका की येथील वरुड मोर्शी भागाला विदर्भाचा कॅलिफोर्निया असं नाव आहे. विदर्भात संत्र्याच्या लागवडीखाली 26,000 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र असून त्यापासून 450 कोटी रुपयांचं 1,60,000 मेट्रिक टन उत्पादन मिळते. संत्र्यावर प्रक्रिया उद्योग मात्र एकही नाही. पश्चिम महाराष्ट्रात ऊस आणि द्राक्षांना जसा सरकारी आणि सहकारी वरदहस्त लाभला तसा विदर्भाच्या संत्र्याला का लाभला नाही याचं उत्तर कोणीच देत नाही. विदर्भात लागवडयोग्य जमीन 57 लाख हेक्टरच्या वर असून त्यापैकी फक्त 3.5% जमीन फलोत्पादनाखाली आहे. मराठवाड्यात तर ती केवळ 1.25% आहे. पश्चिम महाराष्ट्रात मात्र 7% वर म्हणजे विदर्भापेक्षा जवळपास दुप्पट जमीन फलोत्पादनाखाली आहे. मत्स्य व्यवसायाच्या विकासासाठी विदर्भात भरपूर संधी आहे. येथे गोड्या पाण्यातून होणारं मासळीचं उत्पादन सरासरी 70,000 टन आहे. शासकीय मदत व सुविधा मिळाल्यास त्यात दुपटीनं वाढ होऊ शकते. 2012-13च्या आकडेवारीनुसार विदर्भात मासळीचं उत्पादन सुमारे 71,000 टन, मराठवाड्यात 25,500 टन तर उर्वरित महाराष्ट्रात 48,000 टन होतं. गेल्या 15 वर्षात मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्रातील मत्स्य उत्पादनात घसघशीत वाढ झाली तर विदर्भातील उत्पादनात मात्र घट झाली. विदर्भातील काही निवडक पिकं, वनसंपत्ती, पर्यटन, वीज, खनिज संपत्ती इत्यादी माध्यमातून राज्याला सुमारे 38,500 कोटींचं उत्पन्न मिळते. यात विविध करांच्या रूपानं जाणाऱ्या निधीचा समावेश नाही. तसंच ज्वारी, बाजरी, उडीद, मूग, भुईमूग, जवस, तीळ, मिरची, हळद यासारख्या पिकांचाही यात समावेश नाही. या सगळ्यांचा हिशेब काढला तर हा आकडा सहज 50,000 कोटींच्या वर जातो. हे सध्याचं उत्पन्न आहे. विकसित विदर्भात हे उत्पन्न 1,00,000 कोटींच्या वर जाऊ शकते. वास्तविक नागपूर कराराप्रमाणे विदर्भाला लोकसंख्येच्या प्रमाणात म्हणजे अर्थसंकल्पाच्या 23% वाटा मिळाला हवा. याऐवजी राज्य सरकारकडून जेमतेम 25,000 कोटींचा वाटा विदर्भाला मिळतो आणि 23%पेक्षा कितीतरी कमी असलेला हा निधीसुद्धा खर्च न होता पळवून कसा नेता येईल यासाठी डावपेच आखले जातात. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेपासून ही लूट अखंड सुरू आहे. वेगळ्या विदर्भाच्या मागणीला जनसमर्थन नाही असा प्रचार करणाऱ्यांना डिसेंबर 2013मधील नागपूरच्या जनमत चाचणीनं जबरदस्त चपराक दिली आहे. जनमंचनं आयोजित केलेल्या या मतदानात तब्बल 6 लाख लोकांनी दिवसभर चौकात रांगा लावून मतदान केलं. यातील 96.4% लोकांनी स्वतंत्र विदर्भाच्या बाजूनं कौल दिला. त्याच दरम्यान अमरावती, चंद्रपूर, यवतमाळ इत्यादी ठिकाणी झालेल्या जनमत चाचणीतही लोकांनी कमी जास्त प्रमाणात असाच कौल दिला. जनमंचनं सप्टेंबर 2014मध्ये आयोजित केलेल्या चिंदखेड राजा ते दीक्षाभूमी जनजागरण कार रॅलीला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. त्यापूर्वी 2010मध्ये स्वतंत्र विदर्भाच्या समर्थनासाठी संपूर्ण विदर्भात कडकडीत बंद पाळला गेला. इतकं उघड आणि प्रचंड जनसमर्थन असूनही विरोधक जर रेटून खोटं बोलत असतील तर हा निर्लज्जपणाचा कळसच म्हणावा लागेल. स्वतंत्र विदर्भाच्या नावावर निवडणुकीत मतं मिळत नाहीत हे खरं आहे, पण त्याची कारणं वेगळी आहेत आणि विरोधकांनाही ती माहीत आहेत. विदर्भ वेगळा झाला तर येथील सत्ता हिंदी भाषिकांच्या हातात जाईल अशी भीती विदर्भ विरोधक दाखवतात. विदर्भातील अनेक नेते देखील सत्ता जाण्याच्या भीतीनं असा प्रचार करतात. येथे हे लक्षात घेणं आवश्यक आहे की नागपूर ही मुळात हिंदी भाषी प्रदेशाचीच राजधानी होती. विदर्भात हिंदी मराठी लोक पूर्वीपासून गुण्यागोविंदानं एकत्र राहतात. विशेष म्हणजे विदर्भाच्या विकासात हिंदी भाषी लोकांचं फार मोठं योगदान आजपर्यंत लाभलं आहे, अजूनही लाभते आहे. त्यांना अथवा ब्राह्मण समाजाला शेटजी भटजी म्हणून हिणवणं हा विदर्भ विरोधकांचा आणि येथीलच काही सत्ता लोलूप नेत्यांचा खोडसाळपणा आहे. दलित आणि मुस्लिमही येथे मोठ्या प्रमाणात आहेत आणि ते समाजाच्या मुख्य प्रवाहाचा भाग आहेत. जातीय द्वेषाची विकृती वैदर्भीयांच्या डोक्यात नाही. आमची भांडणं लावून आपली पोळी शेकण्याचा प्रयत्न राजकारणी लोकांनी करू नये. खरं म्हणजे सर्वसामान्य माणसाच्या दृष्टीनं सत्ता कोणाच्या हाती आहे हे महत्त्वाचं नसते. तिचा वापर लोकांच्या कल्याणासाठी होतो आहे की सत्ताधाऱ्यांची घरं भरण्यासाठी होतो आहे हे महत्त्वाचं असते.
महाराष्ट्रात विदर्भाला आकसाची वागणूक कशी मिळते हे रोजगाराच्या बाबतीत सर्वात ठळकपणे दिसून येते. 23% लोकसंख्या असलेल्या विदर्भाला सरकारी नोकऱ्यांमध्ये लोकसंख्येच्या प्रमाणात वाटा मिळेल असं अभिवचन देण्यात आलं होतं. त्या आश्वासनाला अत्यंत बेमुरवतखोरपणे कचऱ्याच्या टोपलीत टाकलं गेलं आहे. उदाहरणार्थ 2010 ते 2013 या काळात नायब तहसीलदार ते उपजिल्हाधिकारी पदासाठी निवडल्या गेलेल्या 1123 उमेदवारांमध्ये तब्बल 566 म्हणजे 50% जास्त उमेदवार एकट्या पुणे विभागाचे होते. नाशिकच्या वाट्याला 113 म्हणजे 10% जेमतेम, कोकणच्या वाट्याला 72 म्हणजे जेमतेम 6.5%, औरंगाबादच्या वाट्याला 261 म्हणजे 23%, अमरावतीच्या वाट्याला 81 म्हणजे 7%, तर नागपूरच्या वाट्याला फक्त 30 म्हणजे जवळजवळ 2.25% जागाच आल्या. याच काळात भरलेल्या पोलीस सब इन्स्पेक्टरच्या जागांचा अनुभवही असाच आहे. एकूण 3168 जागांपैकी 1609 म्हणजे 51% जागा एकट्या पुणे विभागानं लाटल्या. नाशिकला 427 म्हणजे 13%, कोकणला 168 म्हणजे 5%, औरंगाबादला 591 म्हणजे 19%, अमरावतीला 251 म्हणजे 8% आणि नागपूरला फक्त 122 म्हणजे 4% जागा मिळाल्या. ही नुसती वानगीदाखल 2 उदाहरणं झाली. प्रत्येक क्षेत्रातल्या सरकारी नोकर भरतीबाबत असाच प्रकार सुरू आहे. आज विदर्भात मोक्याच्या ठिकाणी बसलेले अनेक लहान मोठे अधिकारी कर्मचारी मूळचे पश्चिम महाराष्ट्राचे आहेत हा योगायोग नाही. महाराष्ट्रात एकूण 43,371 औद्योगिक प्रकल्प आहेत. त्यामध्ये 1,31,448 कोटींची गुंतवणूक आहे व त्याद्वारे 11.72 लाख रोजगार निर्माण झाले आहेत. यात एकट्या पुणे विभागात 11,067 प्रकल्प आहेत. त्यात 53,948 कोटींची गुंतवणूक आहे आणि त्यातून 4,38,000 लोकांना रोजगार मिळतो. याउलट अमरावती विभागात 1937 प्रकल्प आहेत. त्यात 6,208 कोटींची गुंतवणूक आहे आणि फक्त 26,000 रोजगार आहेत. नागपूर विभाग तुलनेने थोडा बरा आहे. त्यात 3,486 प्रकल्प आहेत आणि 14,755 कोटींची गुंतवणूक आहे. पण रोजगार मात्र फक्त 79,000 आहेत. विदर्भ वेगळा झाला तरी सापत्न वागणूक संपुष्टात येईल आणि येथील उद्योगांची भरभराट होईल. विदर्भ जर वेगळा झाला तर वीज उत्पादनाचे प्रति युनिट दरही इतर राज्यांच्या तुलनेत अतिशय कमी राहतील. आज महाराष्ट्रात विजेचे दर निम्न दाबासाठी ₹7.68 तर उच्च दाबासाठी ₹8.50 असे आहेत. विदर्भ जर वेगळा झाला तर हेच दर निम्न दाबासाठी ₹4.5 तर उच्च दाबासाठी फक्त ₹6 राहतील. वेगळ्या विदर्भात वीज इतकी स्वस्त मिळाली तर देशविदेशातले कारखानदार इकडे धाव घेतील आणि विकासाचं चक्र गतिमान होईल. रोजगाराच्या संधी फार मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतील. येथील तरुण वर्गाला आपापल्या क्षमतेप्रमाणे रोजगार येथेच उपलब्ध होईल. त्यासाठी घरदार सोडून परक्या ठिकाणी जावं लागणार नाही. शेतीतून उत्पादित होणाऱ्या कच्च्या मालावर प्रक्रिया करणारे उद्योग उभे राहतील. त्यामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळेल. विदर्भातून दरवर्षी सुमारे 1 ते 1.5 लाख मुले-मुली शिक्षण, रोजगार वा अन्य कारणांनी पश्चिम महाराष्ट्रात स्थलांतरण करतात. त्यामुळे विदर्भ हा केवळ वृद्धांचा प्रदेश बनण्याच्या मार्गावर आहे. विदर्भाचं वेगळं राज्य झाल्यास शिक्षण वा रोजगारासाठी होणारं स्थलांतरण थांबेल. याशिवाय 100% सरकारी नोकऱ्या स्थानिक तरुणांना मिळतील. विदर्भ राज्यात स्वस्त वीज आणि मुबलक खनिज संपत्तीच्या आधारानं मोठ्या प्रमाणात उद्योग येतील. लाखो कुशल व अकुशल रोजगार निर्माण होतील. आमच्या बेरोजगार तरुणांच्या हाताला खाजगी क्षेत्रातही भरपूर कामं मिळतील. विदर्भात आज 11 जिल्हे आहेत. विदर्भाचं वेगळं राज्य झाल्यास किमान 19 ते 22 जिल्हे होतील. छत्तीसगड आणि तेलंगणा वेगळं झाल्यावर तेथील जिल्ह्यांची संख्या जवळपास दुपटीनं वाढली. हा अनुभव या संदर्भात आपल्या गाठीशी आहे. विदर्भात सध्या विधानसभेच्या 62 तर लोकसभेच्या 10 जागा आहेत. विदर्भ वेगळा झाल्यास इथे विधानसभेच्या 93 तर लोकसभेच्या 15 जागा होतील. आमदार खासदारांची संख्या वाढल्यामुळे त्यांना मिळणाऱ्या विकास निधीत भरघोस वाढ होऊन त्याचा फायदा विदर्भाला मिळेल. विदर्भ वेगळा झाल्यास मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्री व आमदार नागपूर मुख्यालयी उपलब्ध राहतील. नागरिकांना तक्रार मांडणं सोपं होईल. तसंच जनहिताचे निर्णय तातडीनं घेतले जातील.
मंत्रालयातले सर्व विभाग व सर्व सरकारी कार्यालयांमध्ये स्थानिक कर्मचारी अधिकारीच कार्यरत राहतील. आज राजधानी मुंबईपासून अनेक गावांचं अंतर 1000 किलोमीटरपेक्षा अधिक आहे. अनेक दुर्गम भाग तर जवळजवळ 1500 किलोमीटर अंतरावर आहेत. मुंबईहून काम करून विदर्भातल्या कोणत्याही ठिकाणी एका दिवसात परत येणं अशक्य आहे. नागपूरहून काम आटोपून बहुतेकांना एका दिवसात आपल्या गावी परत जाता येईल. वेगळा विदर्भ ही आता काळाची गरज आहे. वैदर्भियांच्या आशा आकांक्षा आता फार काळ दडपून ठेवता येणार नाहीत. आता विदर्भाचं राज्य वेगळं करून आमच्या विकासाचा मार्ग मोकळा केला नाही तर सत्ताधारी पक्षाला त्याची जबर किंमत मोजावी लागेल यात शंका नाही.